घरापासून दूर राहिलं ना अर्धा टाइम तर मॅगी आणि पास्ताच खाण्यात जाते. म्हणून आज मी ठरवलो की मी आज देशी पास्ता करून खातो. राम राम सोयरे, माझं नाव आहे हनुमंत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या. तर आज मी शेंगोळे बनवणार होतो. त्याच्यासाठी मी काय केलं, एक 8-9 हिरव्या मिरच्या घेतलो, त्याच्यात लसूण टाकलो, चमचाभर आणि चमचाभर जिरे बी टाकलो आणि याला कचकच ठेचून याला एकदम बारीक करून घेतलो. आता एवढी मोठी परात माझ्याकडे कसं काय म्हणशाल, आईला गुळवाटीला आलती तर मीच उचलून आणलो. ह्याच्यामध्ये मी पायलीभर पोळीचं पीठ, आदलीभर दाण्याचं पीठ आणि बोदलीभर भज्याचं पीठ टाकलो. आता याच्यामध्ये मीठ आणि मिरचून, हळद आणि कुटलेलं हिरवं मिरचू 2 चमचे असं टाकलो आणि याला चांगलं चुरून घेतलं पाणी टाकून. थोडंसं घट्ट चुराव, लई पातळ बी चुरून याला चांगला हातावर गोल गोल फिरून असे याच्या गोल गोल बांगड्या करून घेतलं. आता माझ्याजवळ भगोन नाही म्हणून अशी कढईच घेतली, त्यामध्ये बाटलीभर तेल ओतलं, मग जिरे, तिक्क्या, हिंग, कढीपत्ता असं टाकून फोडणी दिलं. मग आपलं कुटलेलं वाटण जेवढं उरलं होतं तेवढं टाकलं. मग एक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये अजून थोडं मीठ, मिरचून, हळद टाकून घेतलं. मग याच्यात घागर भरून पाणी ओतून घेतलं. एकदा का पाण्याला दणकून उकळी आली की याच्यामध्ये थोडे थोडे शेंगोळे टाकून घेतले. एकदाच टाकले की मुद्दा होऊन चिटकून बसतात म्हणून नाही की नाही, असं एक एकच करून याच्यात. आमच्याकडे शेंगोळे केले की नुसते शेंगोळे करणार, असे 5 तरी मुटके करून टाकतात, म्हणून ते बी मी ध्यानानं करून टाकलो. माझ्याकडे लई कोथिंबीर होती आज म्हणून थोडी कोथिंबीर अजून टाकलो ह्याच्यामध्ये आणि याला झाकून असं 20-25 मिनिटं चांगलं शिजून घेतलो. उगन माय एकदा शिजलं की हनुमंतरावाचं भागलंच म्हणून समजा. जे दणकून हाणलो की नाही